नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की तिखट घालून मेथीची भाजी कशी करायची. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गावाकडच्या पद्धतीने उंडे आणि सुकं मटण कसं बनवतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य पहा. एका नारळाचं खोबरं घेतलंय, थोडी लसूण, थोडं आलं, कोथिंबीर, सुकं खोबरं थोडं, मोठे 3 कांदे मी पातळ चिरून घेतलेत. 1 किलो मटण स्वच्छ 2 वेळा धुवून मी ते चिरून घेतलंय. हे मी आता जाडे तांदूळ 2 ग्लास घेतलेत उंड्यासाठी. हे मी मिक्सरला लावून रव्यासारखं करून घेतलंय. 2 मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक. कुकर मी आता मटण फोडणी द्यायसाठी घेतलंय आणि दुसऱ्या बाजूला उंडे बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलंय. आता मी कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घेते. आता आपण जे बाजूला पाणी घेतलंय त्यात 1 चमचा मीठ घालूया. त्यामध्ये 1 चमचा तूप घालते. त्याच्यावर आता मी झाकण ठेवते. ते पाणी उकळेपर्यंत मी मटण फोडणी देते. त्यासाठी थोडं जिरं घालते मी. त्यामध्ये मी चिरून घेतलेला कांदा अर्धी प्लेट घातलाय. तो तेलात चांगला परतवून घ्यायचा. कांदा थोडा भाजला की त्यात हळद घालते. आता आपण जे मटण घेतले चिरून ते त्याच्यामध्ये घालूया. हे मटण मी थोडं शिल्लक ठेवलंय पांढऱ्या रस्स्यासाठी. आता हे मटण चांगलं परतून घेऊया. त्यामध्ये थोडंसं मीठ घालते. आता हे वाफेवर थोडा वेळ शिजायसाठी मी ताटावरती पाणी ठेवते. आता आपण जे पाणी ठेवले उंडे बनवायसाठी ते उकळलंय. आता आपण जे तांदूळ बारीक करून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालायचे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा आपले पीठ कसं छान फुलून आलंय. आता ते वाफेवरती 1-2-3 मिनिटं शिजू द्यायचं. आता हे मटण 2-3 मिनिटं मिठात छान शिजले. आता मी याच्यात तिखट 2 चमचे घालते. तुम्हाला जर आळणी आमटी पाहिजे असेल तर तुम्ही तिखट नंतर घातलं तरी चालतंय. आता हे मिक्स करून घेऊ. आता 2 मिनिटासाठी परत याच्यावरती झाकण ठेवूया. आता आपण दुसरीकडे पाणी गरम करून घेतले ते त्याच्यामध्ये घालूया. तुम्हाला रस्सा किती प्रमाणात पाहिजे आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. आता आपण हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता आपण पांढऱ्या रस्स्याची तयारी करूया. मी आता कुकर घेतले फोडणीसाठी. त्याच्यात थोडंसं तेल घालते. तेलामध्ये थोडंसं जिरं घालते. आता जे पांढऱ्या रस्स्यासाठी मी मटण ठेवलेले ते त्याच्यामध्ये घालते. आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं. आता हे कमी गॅसवर 2 मिनिटं शिजायला ठेवायचं. हे मिठात आता 2 मिनिटं शिजले. त्याच्यात आपण आता गरम पाणी घालूया. आता आपण याच्या 3 शिट्ट्या व्हायसाठी ठेवूया. आता आपण जे उंड्यांसाठी पीठ तयार करून घेतले ते चांगलं मळून घेऊया. पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालं तर आपलं पीठ छान तयार होते. हे पीठ मळताना थोडं थोडं घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलंय. चला तर मी आता तुम्हाला उंडे कसे बनवायचे ते दाखवते. त्यासाठी प्लेटमध्ये थोडं तेल घेऊया. तेल दोन्ही हाताला थोडं लावून घ्यायचं. छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती गोल करायचा. हाताला मध्ये मध्ये तेल लावून घ्यायचं म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. पिठाला हातावरती गोल असा पातळ आकार द्यायचा. बघा आता उंड्याचा कसा छान आकार आलाय. असे मी आता सगळे उंडे बनवून घेते.
उंडे जर तुम्हाला आकाराने मोठे बनवायचे असतील तर तुम्ही तसे बनवला तरी चालेल। आता आपण मटणासाठी लागणारा मसाला भाजून घेऊया। त्यासाठी मी तीळ 4 चमचे घेतलेत। तीळ ते थोडा वेळ भाजून घ्यायचे। तीळ आता भाजलेत ते काढून घेऊया। 1 चमचा खसखस भाजून घेते। आता मी सुकं खोबरं थोडंसं घेतलंय ते परतून घेते। आता 1 कांदा घेतलाय मी भाजायसाठी। हा कांदा मी पांढऱ्या रस्स्यासाठी भाजून घेत आहे। त्याच्यामध्ये थोडेसे काजू, थोडं आलं आणि थोडीशी लसूण घालायची। हे चांगलं भाजून घ्यायचं। यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घेते। हे आता व्यवस्थित भाजून झाले ते प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी उरलेला जो कांदा होता तो परत भाजायसाठी घेतलाय। याआधी जो मी मसाला पूर्ण कांदा वगैरे भाजून घेतलेला तो पांढऱ्या रस्स्यासाठी भाजून घेतलाय। आता हा मसाला मी सुकं मटण आणि रस्स्यासाठी करते। हा कांदा आता थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचा। आता आपण जे उंडे बनवून घेतले ते या गरम पाण्यावरती उकळत ठेवायचे आहेत आपल्याला। त्या पाण्यामध्ये थोडासा लिंबू टाकून घ्यायचा। याच्यावरती मी आता ताट झाकते। वाफ बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावरती आपण वजन ठेवायचं आहे थोडं। हा कांदा आपला आता भाजून झालाय। त्याच्यामध्ये मी आता खोबरं घालते। यानंतर मी आलं आणि लसूण थोडी थोडी घातली याच्यामध्ये। यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालते। आता हा सगळा मसाला आपला भाजून तयार आहे। हा मसाला मी घरी आधी बनवून ठेवलेला आहे। याच्यामध्ये धने, जिरं आणि खडा मसाला सगळा मिक्स आहे। हा मसाला मी पांढऱ्या रस्स्यासाठी घेतलाय। आता हे मी सगळं मिक्सरला बारीक करून घेते। हे बघा मटण 4 शिट्ट्यामध्ये छान शिजून तयार झाले। आता आपण सुक्कं मटण बनवायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातले। या तेलामध्ये थोडंसं जिरं घालते। आता बारीक चिरलेला कांदा घालते। आता थोडीशी हळद घालूया। यामध्ये 2 चमचे तिखट घालायचं। तुम्हाला जर सुकं मटण झणझणीत हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट एक्स्ट्रा टाकू शकता तुम्ही। मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलाय तो त्याच्यामध्ये थोडासा घालते। हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा। बघा आता आपला मसाला कसा छान भाजून झालाय। मी जे मटण शिजवून घेतले ते त्याच्यामध्ये घालते। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या। तुम्हाला जर याच्यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर शिजवून घेतलेला रस्सा आहे त्याच्यामधलं पाणी थोडंसं त्याच्यात घालायचं। याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवर शिजायला ठेवूया। आता मी पांढरा रस्सा बनवते। फोडणीसाठी मी तेल घेतलंय। याच्यात थोडंसं जिरं टाकू। आता हा खडा मसाला याच्यामध्ये घालायचा। आता हे तेलात परतून झाले। आपण जो पांढऱ्या रस्स्यासाठी मसाला बनवून घेतलाय तो त्याच्यामध्ये घालूया। हा मसाला चांगला परतून घ्यायचा। यात आता थोडं मीठ घालायचं। असा हा मसाला थोडा दाट होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता आपण जे मटण शिजवून घेतले पांढऱ्या रस्स्यासाठी ते त्याच्यामध्ये घालायचं। हे मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ ते शिजू द्यायचं। आता आपण मटणाकडे वळूया। बघा आपलं मटण किती छान शिजून तयार झाले। आता यावर थोडी कोथिंबीर घालायची। आता आपले सुकं मटण करून तयार झाले। हे आपण आता बाजूला ठेवूया। आता हे उंडे शिजायला ठेवले होते ते शिजून तयार झालेत। चला मी तुम्हाला दाखवते। हे उकडायला 15 मिनिटं लागतात। हे उकडल्यानंतर असे दिसतात।
आता या मटणाच्या रस्स्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। यात आता मसाला घालून हे ढवळून घेऊया। तुम्हाला जर रस्सा दाट हवा असेल तर तुम्ही मसाला थोडा जास्त ऍड करू शकता। मी याच्यात आधी पण मीठ घातलंय, आता याच्यात चवीनुसार आणि थोडंसं मीठ घालायचं। तुम्हाला जर रस्सा झणझणीत हवा असेल तर तुम्ही त्याच्यात तिखट थोडं ऍड करा। आता आपला मटणाचा रस्सा पण तयार झालाय आणि पांढरा रस्सा पण तयार झालाय। आता पांढऱ्या रस्स्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालूया। तुम्ही बघू शकता की आपला पांढरा रस्सा किती छान झालाय। आता बघा हे मी ताटात सगळं लावून घेतलंय। तुम्ही बघू शकता सुकं मटण आणि उंड्याची रेसिपी किती छान झालेली आहे। जर तुम्हाला नॉनव्हेज आवडतं तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे। तुम्हाला या चॅनलवरची पहिली नॉनव्हेज रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जर अशाच नॉनव्हेज रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपी एन्जॉय करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।